नमस्कार, मी सदाशिव अंबोसे, दैनिक तरुण भारत संवादसाठी कागल तालुका प्रतिनिधी। आज मी माद्याळ उड्याकडे जाणाऱ्या एका धोकादायक वळणावर आलो आहे। इथं येण्याचं कारण म्हणजे या वळणावर गेल्या 5 ते 7 महिन्यापासून बरेच अपघात इथं घडलेले आहेत। 45हून अधिक अपघात इथं झालेले आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत। काहींच्या पायांना, हातांना, डोक्यांना इजा झालेली आहे। आणि हे जे वळण आहे हे वळण खूप धोकादायक बनलेलं आहे। मुळात सेनापती कापशी, माद्याळ, उत्तूर असा किंवा गडिंग्लजकडे जाणारा हा रस्ता आहे। आणि गडिंग्लजहून येताना तोत्याची खोक नावाचा एक पॉईंट आहे। इथून पुढे आल्यानंतर या वळणावर 90 अंशातून वळून नेमकं माद्याळकडे जायचं असतं प्रवाशांना, परंतु समोरचाच रस्ता हा मोठा दिसत असल्यामुळं आणि हा रस्ता माद्याळ हुडा आणि आजरा तालुक्यातील धामणे गावाकडे जातो। तर या रस्त्यावर नौके वाहन चालक जे आहेत त्यांना हा रस्त्याचं अजिबात लक्षात येत नाही। ॲक्सिडेंट होत असताना त्यांना गडिंग्लज किंवा उत्तूरकडून येताना माद्याळ मार्गे जायचं असतं, पण त्यांना वाटतं ह्या दिशेला रस्ता आहे, त्यामुळं वाहनं अचानक इकडे जातात आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते एकदम टर्न घ्यायला जातात त्या साईडला आणि त्यांचा ताबा राहत नाही, त्यामुळं ॲक्सिडेंट बहुतेक करून होतात। गडिंग्लज आणि गोव्यावरून येणारे ज्या गाड्या आहेत त्यांना कुठं जायचं समजत नाही आणि त्यासाठी संबंधित विभागानं सूच्यदर्शकाचं इथं फलक, मोठं असं फलक आणि त्यासाठी इकडं वळण मोठं 90 अंशाचं वळण असल्याकारणानं कुठं जायचं हे वाहनधारकांना समजत नाही। त्याचबरोबर या ठिकाणी या 1 महिनाभरात मला वाटते साधारण एक 40 ते 45 असे मोठे अपघात झालेले आहेत। तर संबंधित विभागाला मला एवढीच विनंती करायची आहे, कळकळीची विनंती करायची आहे की त्यांनी इथं मोठा एक फलक आणि बॅरिकेड लावावं, हीच माझी कळकळीची विनंती आहे। या ठिकाणी कोणतीही दिशा दर्शवणारे फलक संबंधित विभागाने लावले नसल्यामुळं या ठिकाणी मोठमोठे अपघात होत आहेत। आणि हे अपघात होत असल्यामुळं या ठिकाणी अनेकांना इजा पोचलेल्या आहेत। तरी संबंधित विभागाने या ठिकाणी फलक लावावेत। दिशादर्शक फलक लावण्यात आले तर अजिबात अपघात या ठिकाणी होणार नाहीत, असे या येथील लोकांचे मत आहे। काही तरुणांनी सुद्धा या ठिकाणी आपले डिजिटल फलक लावलेले होते स्वतःच्या पैसे खर्च करून, ते डिजिटल फलकसुद्धा या ठिकाणी निघून गेलेले आहेत। तर त्या ठिकाणी संबंधित विभागाने अतिशय चांगले आणि तिन्ही भाषेत, कारण हा गोव्याला जाणाऱ्या मार्गाशी कनेक्ट होत असल्याने रस्ता तिन्ही भाषेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये तो फलक लावणे गरजेचे आहे। अन्यथा फार मोठ्या अपघातांना इथं सामोरे जावं लागत आहे। 4 चाकी किंवा मोठे वाहन जे आहेत ते पलटी होताना दिसत आहेत। आता परवाच या ठिकाणी एक मोठा ट्रक असाच वळणावर पलटी झालेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अपघात घडलेले होते। म्हणजे गेल्या 5-6 महिन्यामध्ये जवळपास 45हून अधिक अपघात घडल्याने हे वळण जे आहे हे खूप धोकादायक बनलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी संबंधित विभागानं लक्ष देऊन चांगले सूचित जे फलक आहेत प्रवाशांना दिसतील असे फलक या ठिकाणी लावावेत, अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे।